धन्यवाद येशूला. येशूच्या नावाला धन्यवाद असो. येशूने क्रुसावर प्राण दिला आणि आज हरेक लोकांना स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं आहे येशूने. आणि सर्व लोकांना मुक्ती दिली आहे, म्हणजे आजारातून मुक्ती, त्रासातून मुक्ती, छुटकारा दिला आहे, सर्वांना आनंद दिला आहे, शांती दिली आहे, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं आहे जर येशूने. तर आज मनुष्य का पापामध्ये आहे, का आजारामध्ये आहे, का टेन्शन मध्ये आहे, दुःखामध्ये आहे, आणि आज का मनुष्याच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम आहे, का प्रॉब्लेम आहे, का एन्झायटी आहे, का डिप्रेशन मध्ये लोक आहे? कारण की जर येशूने आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं आहे येशूने, तर आपण का दुःखामध्ये आहोत, का त्रासामध्ये आहोत आपण? बघा, वचन बोलतं, देवाचं वचन गलती करास 5 आणि पहिलं वचन बोलतं, ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा. काय बोललेलं आहे? त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली सापडू नका तुम्ही. म्हणजे जर येशूने आपल्याला, परमेश्वराने जर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं आहे तर त्याच्यामध्ये टिकून राहा बोललेलं आहे. म्हणजे येशूच्या सहवासामध्ये, येशूच्या प्रार्थनेमध्ये, परमेश्वराच्या बायबल वाचन, हे बायबलचं वाचन आणि प्रार्थना, त्याच्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे? टिकून राहिले पाहिजे. देवाच्या आज्ञा आपण पाळल्या पाहिजे. हल्लेलुया. आणि गलती करास 5वा अध्याय 13-14 वचन काय बोलतं? स्वातंत्र्याचे नियमन प्रेमाच्या द्वारे झाले पाहिजे. ते वचन काय बोलतं? बंधुजन हो, तुम्हाला स्वातंत्र्यकरिता पाचारण झाले आहे, तरी त्या स्वातंत्र्याने देह वासनांना वाव देऊ नका. देह वासनांना वाव देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा. जशी स्वतःवर तशी इतरांवर आपण प्रीती केली पाहिजे. म्हणजे सैतानी गोष्टींना वाव मिळाला नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यामध्ये आपण टिकून राहिलं पाहिजे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये आपण धरून राहिले पाहिजे. येशूचं प्रेम, जर येशू आपल्यावर प्रेम करतो तर आपण पण त्याच्यामध्ये लिहिलं आहे, जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपण फळ देता येत नाही, तसेच माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. जर एखादं वेल आहे, द्राक्षाचा वेल आहे, द्राक्षाचा वेलाचा फाटा त्या याच्यामध्येच राहिला पाहिजे. तर तो जर सुकला, इकडे तिकडे गेला, जर तो सुकला, त्याचे पानं सुकले, तर माळी काय करतो? जे सुकलेले पानं आहे ते छाटून फेकून देतो. जर आपण पाणी घातलं, झाडाला पाणी घातलं, तरच त्या झाडाला फळ येणार. त्याचे पानं कधीही हे होणार नाही, सुकणार नाही. आणि जर पानं त्याचे सुकले तर काय होतं? सगळं फळ कसं येणार? म्हणून आपल्याला आपलं जे धार्मिक जीवन आहे, आपल्याला जर स्वातंत्र्य दिलं आहे तर त्याच्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे, पाप नाही केलं पाहिजे. आपण लिहिलं काय आहे? गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. गुलामगिरी कशाची? गुलामगिरी म्हणजे पापाची गुलामगिरी, सैतानाच्या गोष्टीचे आपण गुलाम झालो आहोत. आज आपण सैतानी गोष्टी, आपल्याला एवढं म्हणजे मोबाईल, फॉर एक्झाम्पल मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि चॅटिंग करतात मोबाईलवरती, व्यर्थ गोष्टीच्या मागे आपण टाइम वेस्ट करत आहोत. म्हणजे ज्याला काही अर्थ नाही, पापाचे आपण गुलाम झालो आहोत. आपण पापाच्या मागे लागतो. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या नाही त्या गोष्टींच्या आपण मागे लागतो आणि आपण पापाचे गुलाम होतो. त्याच्यामुळे काय होतं? सैतानी गोष्टींना आपण वाव देतो आणि सैतानी गोष्टी आपल्यामध्ये इंटर करून, जर आपल्याला नाही करायच्या त्या गोष्टी, कोणत्याही मनुष्याला व्यसन करायचे नाही, परंतु ते पाप जे सैतानी गोष्टी आहेत ते त्याच्यामध्ये इंटर करून ते व्यसन करीतात. हल्लेलुया. म्हणून आपल्याला डिस्ट्रॉय जर केला आहे, येशूने जर क्रुसावर प्राण दिला आणि
येशूने ह्या गोष्टीसाठी आपण खुश राहावं, आपण आनंदी राहावं, आपण शांतीमध्ये राहावं. तर येशूने जर क्रूसावर प्राण दिला आहे तर आपण काय केलं पाहिजे? आपण त्याच्यामध्ये आपण नाही केलं पाहिजे पाप. आपल्याला जर कोणत्या मनुष्याला सिरियल आवडती, ती सिरियल आवडती, परंतु ते रॉंग आहे, त्याच्यामध्ये जर सर्व रॉंग आहे, तर ते जर परमेश्वराला नाही आवडत तर ते आपण नाही बघितलं पाहिजे. मोबाईलच्या काही गोष्टी असतात, काही कितीतरी रील्स बघत राहतात, लोक रील्स बघत राहतात. ते ज्या गोष्टी येशूला आवडत नाही, ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाही, त्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. आपण त्याचे गुलाम नाही झालं पाहिजे. हालेलुया. येशूच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. परमेश्वराचं वचन बोलतं की तुम्ही त्याच्यामध्ये टिकून राहा, तर आपण त्याच्यामध्ये टिकूनच राहिलं पाहिजे. पक्षी कसा हवेमध्ये उडतो, इकडच्या तिकडच्या झाडाचे फळं खातो पक्षी. तसं आपल्याला लाईफ दिली आहे. जर पक्षाला पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलं, एखाद्या मनुष्याने जाळ्यामध्ये टाकलं, पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलं, आणि मग तो पक्षी ज्या माणसाने त्याला बंद करून ठेवलं पिंजऱ्यामध्ये, तर त्या मनुष्याप्रमाणेच तो वागणार. तो मनुष्य त्याला खायला आणून देणार, तेच तो खाणार. जर बाहेर सोडलं, थोड्या वेळेस इकडे तिकडे त्याच एरियामध्ये फिरणार, परत तिकडे जाणार पिंजऱ्यामध्ये. तसं सैतानाने मनुष्याला बंद करून ठेवलं आहे त्या व्यसनामध्ये, त्या वाईट बॅड हॅबिट्स मध्ये, आणि त्या वाईट सगळ्या याच्यामध्ये सैतानाने काय केलं आहे? प्रभुत्व गाजवलं आहे, म्हणजे त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आहे. म्हणून काय, मनुष्याचं जीवन असं झालं आहे, गुलाम, पापाची गुलाम. पापांचं मजुरी काय आहे? पापांची मजुरी मृत्यू आहे. हालेलुया. पापांची मजुरी मृत्यू आहे. म्हणून आपण पापाकडे, पापी गोष्टीकडे, वाईट गोष्टीकडे लक्ष न देता आपण क्रूसाकडे लक्ष दिलं आहे. जर येशूने आपला निर्वस्त्र झाला, येशूने क्रूसावर प्राण दिला आपल्यासाठी, तर आपल्याला हे वस्त्र परिधान केलं आहे येशूने. तर आपण काय केलं पाहिजे? आपण त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. शत्रू